पैसा आणि यश मिळाल्यावर माणसाने कसे वागावे? श्री स्वामी समर्थ महाराजांचा हा संदेश तुमचे डोळे उघडेल. यश आणि अफाट संपत्ती प्राप्त झाल्यानंतर माणसाने आपला मूळ स्वभाव विसरता कामा नये आणि सर्वांशी अतिशय नम्रतेने वागले पाहिजे. आपल्याजवळ कितीही पैसा आला तरी त्याचा कोणताही अहंकार न बाळगता जमिनीवर पाय ठेवून जगणे हीच खऱ्या यशाची पावती असते. श्री स्वामी समर्थ नेहमी शिकवतात की गर्वाचे घर नेहमी खाली असते. त्यामुळे यशामुळे डोक्यात हवा जाऊ न देणे अत्यंत गरजेचे आहे. आपल्यापेक्षा लहान असलेल्या किंवा आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या लोकांशी बोलताना आपल्या शब्दातून कधीही पैशाचा किंवा अधिकाराचा दर्प जाणवू नये. जो मनुष्य यशाच्या शिखरावर पोचूनही अत्यंत साधेपणाने आणि लीनतेने वागतो तोच खऱ्या अर्थाने स्वामींच्या कृपेस आणि समाजाच्या आदरास पात्र ठरतो. यश मिळवताना ज्यांनी आपल्याला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे मदत केली आहे त्यांच्याबद्दल नेहमी मनात कृतज्ञतेची भावना सतत जागृत ठेवावी. आपला प्रवास शून्यातून सुरू झाला होता याची आठवण ठेवून कठीण काळात साथ देणाऱ्या व्यक्तींना मोठे झाल्यावर कधीही विसरू नये. परमेश्वराच्या आणि श्री स्वामी समर्थांच्या आशीर्वादामुळेच हे यश मिळाले आहे हा ठाम विश्वास मनात ठेवून रोज त्यांचे मनोभावे आभार मानावेत. यश केवळ आपल्या एकट्याच्या कर्तृत्वाचे फळ नसून त्यात अनेकांचा वाटा असतो. ही व्यापक विचारसरणी अंगीकारल्यास माणूस कधीही भरकटत नाही. कृतज्ञता व्यक्त केल्याने माणसाच्या मनातील अहंकार गळून पडतो आणि त्याचे आयुष्य अधिक समाधानी तसेच सुखमय होण्यास मोठी मदत मिळते. आपल्याला मिळालेल्या संपत्तीतील काही योग्य वाटा गरीब, गरजू आणि उपेक्षित घटकांच्या कल्याणासाठी निस्वार्थ भावनेने नेहमी खर्च करत राहावा. पैशाचा खरा उपयोग केवळ स्वतःचे खिसे भरण्यात नसून इतरांचे अश्रू पुसण्यात आणि त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यात दडलेला असतो. स्वामी समर्थांनी नेहमी अन्नदान आणि गोरगरिबांच्या सेवेला मोठे महत्त्व दिले आहे. त्यामुळे आपल्या क्षमतेनुसार दानधर्म करणे हे आपले आद्य कर्तव्य बनते. मुक्या प्राण्यांना अन्नपाणी देणे, आजारी व्यक्तींना वैद्यकीय मदत करणे किंवा गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी हातभार लावणे अशा सत्कार्यातून पैशाचे सार्थक होते. दान करताना मनात कोणताही स्वार्थ किंवा परताव्याची अपेक्षा न ठेवता गुप्त दान केल्यास परमेश्वराची असीम कृपा प्राप्त होऊन संपत्तीत अधिक वृद्धी होते. खिशात पैसा आल्यावर माणसाने दुसऱ्या व्यक्तींना त्यांच्या आर्थिक स्थितीवरून न पारखता सर्वांना नेहमी समानतेची आणि आदराची वागणूक द्यावी. श्रीमंतीच्या जोरावर समाजात उच्च नीच किंवा गरीब श्रीमंत असा कोणताही भेद निर्माण करणे हे माणुसकीला आणि स्वामींच्या शिकवणीला अजिबात धरून नाही. आपल्या घरी किंवा कार्यालयात काम करणाऱ्या नोकर वर्गाशी आणि हाताखालच्या कर्मचाऱ्यांशी अत्यंत सौजन्याने व आपुलकीने व्यवहार करणे गरजेचे असते. माणसाची खरी ओळख त्याच्या बँक बॅलन्सवरून नाही तर तो इतरांशी कसा वागतो यावरून ठरत असते. हे सत्य यशाच्या शिखरावर कायम ध्यानात ठेवावे. प्रत्येकामध्ये ईश्वराचा अंश पाहण्याची दृष्टी निर्माण केल्यास संपत्तीचा गैरवापर टळतो आणि समाजातील प्रत्येक घटकाचा निर्मळ आशीर्वाद आपल्याला लाभतो. जीवनात कितीही मोठे यश मिळाले तरी आपले आईवडील आणि घरातील ज्येष्ठांची कायम मनोभावे सेवा करावी आणि त्यांचा योग्य तो सन्मान करावा. यशाच्या मागे धावताना कुटुंबाला वेळ देणे विसरू नये, कारण संकटाच्या काळात केवळ आपले कुटुंबच आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहते. वयस्कर व्यक्तींचा अनुभव हा कोणत्याही संपत्तीपेक्षा अधिक मौल्यवान असतो. त्यामुळे त्यांच्या सल्ल्याचा आदर करून त्यांना वृद्धापकाळात कधीही अंतर देऊ नये. पैशाच्या धुंदीत आपल्या जवळच्या नात्यांमध्ये दुरावा निर्माण होणार नाही याची काळजी घेणे हे प्रत्येक यशस्वी आणि प्रगल्भ माणसाचे मुख्य लक्षण असते. कुटुंबात सुख,
शांती आणि समाधान टिकवून ठेवण्यासाठी पैशापेक्षा प्रेमाला आणि आपुलकीच्या शब्दांना अधिक महत्त्व दिले पाहिजे, हे स्वामी नेहमी सांगतात. बँक खात्यात कितीही मोठी रक्कम जमा झाली तरी आपले दैनंदिन राहणीमान साधे आणि विचार मात्र कायम उच्च दर्जाचे असले पाहिजेत. श्रीमंतीचे प्रदर्शन करण्यासाठी अवाजवी खर्च करणे किंवा दिखाऊपणाच्या आहारी जाणे हे केवळ उतरपणाचे लक्षण असून त्यातून मनःशांती कधीही मिळत नाही. स्वामी समर्थांचे जीवन हे अत्यंत साधेपणाचे उत्तम उदाहरण आहे, ज्यातून प्रेरणा घेऊन आपण आपल्या गरजा मर्यादित ठेवण्यास शिकले पाहिजे. दिखाव्यापायी कर्ज काढण्यापेक्षा किंवा खोट्या प्रतिष्ठेमागे धावण्यापेक्षा साध्या कपड्यात आणि साध्या राहणीमानात जगणे माणसाला अधिक आनंद देते. अंतरंगातील साधेपणा जपल्यामुळे माणसाचे लक्ष भौतिक सुखांवरून हटून आध्यात्मिक प्रगतीकडे आणि खऱ्या मानसिक समाधानाकडे अधिक चांगल्या प्रकारे केंद्रित होते. संपत्तीचा किंवा अधिकाराचा गर्व करून माणसाने आपल्या रागावरचे नियंत्रण कधीही गमावू नये आणि प्रत्येक परिस्थितीत नेहमी शांत व संयमी असावे. पैसा आल्यावर माणसाचा संयम सुटण्याची दाट शक्यता असते, ज्यामुळे तो क्षुल्लक कारणांवरून इतरांचा अपमान करतो आणि स्वतःचे मोठे नुकसान करून घेतो. कठीण प्रसंगात किंवा मतभेदाच्या वेळी अतिशय शांतपणे विचार करून निर्णय घेण्याची सवय अंगी बाळगल्यास अनेक वाद आणि अनर्थ सहज टाळता येतात. रागाच्या भरात घेतलेले निर्णय आणि उच्चारलेले शब्द कधीही मागे घेता येत नाहीत. त्यामुळे यशस्वी माणसाने आपल्या जिभेवर पूर्ण ताबा ठेवणे आवश्यक असते. स्वामी म्हणतात की जो स्वतःच्या क्रोधाला जिंकतो तो खऱ्या अर्थाने जगावर राज्य करू शकतो. त्यामुळे संयम हाच यशस्वी माणसाचा सर्वात मोठा दागिना आहे. यश आणि पैसा साजरे करण्याच्या मोहात पडून माणसाने कोणत्याही प्रकारच्या घातक व्यसनांच्या आणि वाईट संगतीच्या आहारी जाणे सर्वथा टाळले पाहिजे. संपत्ती वाढली की माणसाभोवती खोट्या मित्रांचा गराडा पडतो, जे त्याला चुकीच्या मार्गावर नेऊन व्यसनाधीन बनवण्याचा सतत आणि जाणीवपूर्वक प्रयत्न करतात. दुर्व्यसने माणसाची केवळ संपत्तीच नाही, तर त्याची प्रतिष्ठा, आरोग्य आणि कौटुंबिक सौख्य यांचा समूळ नाश करून टाकतात. त्यामुळे पैसा आल्यावर आपली संगत अधिक विचारपूर्वक निवडावी आणि जे लोक योग्य दिशा दाखवतील अशा चांगल्या आणि सात्विक लोकांच्याच संपर्कात राहावे. शुद्ध आचरण आणि निर्व्यसनी जीवन हे स्वामींच्या शिकवणीचे मूळ असून त्यातूनच माणसाला मिळालेले यश आणि सुख दीर्घकाळ आणि स्थिर स्वरूपात टिकून राहते. माणसाला मोठेपण प्राप्त झाल्यावर इतरांच्या चुका पोटात घालण्याची आणि त्यांना सहज क्षमा करून पुढे जाण्याची अत्यंत विशाल वृत्ती त्याने अंगी बाळगावी. पैशाच्या ताकदीचा वापर करून कोणाचाही सूड घेण्याची किंवा जुने हिशेब चुकते करण्याची संकुचित भावना मनात ठेवल्यास माणसाची अधोगती निश्चित असते. क्षमा करणे हे दुर्बलतेचे लक्षण नसून ती एका शक्तिशाली आणि प्रगल्भ मनाची ओळख असते, ज्यामुळे आपले स्वतःचे मन अनेक नकोशा ओझ्यातून मुक्त होते. एखाद्याने आपल्याशी वाईट वागणूक दिली असली तरी यशाच्या शिखरावर पोहोचल्यावर त्याला माफ करून आपल्या मोठ्या मनाचा परिचय सर्वांना करून द्यावा. सर्वांशी प्रेमाने वागून आणि वैरभाव विसरून आपले आयुष्य अधिक सकारात्मक बनवणे हेच खऱ्या यशस्वी आणि ज्ञानी माणसाचे सर्वात मोठे आणि महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. जगातील कोणतीही संपत्ती आणि भौतिक यश हे केवळ तात्पुरते आणि क्षणभंगूर आहे याची सतत जाणीव ठेवून त्यात स्वतःला मानसिकरित्या पूर्णपणे अडकवू नये. आपण या जगात काहीही घेऊन आलो नव्हतो आणि जातानाही रिकाम्या हातानेच जाणार आहोत. हा परमार्थाचा सर्वोच्च विचार नेहमी डोळ्यांसमोर असावा. पैशाचा उपभोग घेताना त्याच्यावर पूर्णपणे अवलंबून राहू नये
आणि मनाने नेहमी कमलाप्रमाणे अलिप्त राहून सुखदुःखाच्या पलीकडे जाण्याचा सतत प्रयत्न करावा. अनासक्तीचा अर्थ सर्व काही सोडून देणे असा होत नाही, तर सर्व काही उपलब्ध असूनही त्याच्या अधीन न होणे हीच खरी अलिप्तता आणि आध्यात्मिक प्रगती आहे. ही अनासक्ती अंगीकारल्यास पैसा गमावण्याची भीती उरत नाही आणि माणूस प्रत्येक परिस्थितीत श्री स्वामी समर्थांच्या चरणी लीन राहून खऱ्या अर्थाने मुक्त जीवन जगतो. श्री स्वामी समर्थ.